जिल्ह्यात नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याची बाब गंभीर आहे। अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी। याविरोधात टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करून अंमली पदार्थांची लागवड, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांची यापुढे कोणतीही गय नको असे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घोके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, एमआयडीसीच्या वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले की अंमली पदार्थांच्या दुष्परिणामासंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी। त्यासाठी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीत तयार करावी। शाळा महाविद्यालयातील मुले, युवकांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगावेत, जेणेकरून भावी पिढी यापासून दूर राहू शकेल। आगामी कालावधीत आपण वैयक्तिकरित्या शाळा महाविद्यालयांना भेट देणार आहे। अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्सने स्वतःचा आराखडा तयार ठेवावा, नागरिकांना विश्वास द्यावा। जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील 134 बंद कारखाने तपासणी मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत। टास्क फोर्सने ही तपासणी मोहीम जलद गतीने पूर्ण करावी। ज्यांचा अशा अंमली पदार्थ कारवायांमध्ये सहभाग नाही त्यांना कदाचित त्रास होईल, मात्र अशा कारखानदारांनी सहकार्य करावं असे ते म्हणाले। अंमली पदार्थांच्या नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या प्रवासामध्ये मी आलो असताना एक टास्क फोर्स आम्ही घोषित केला। या टास्क फोर्समध्ये स्वाभाविकपणे कलेक्टर आणि एसपी आहेतच, पण बरोबरीने प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एमआयडीसीचे प्रमुख, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन, सगळ्यात महत्त्वाचा माणूस की ज्यांचा यात रोल आहे, ज्यात कंट्रोल करण्यामध्ये, ज्यात त्यांनी जे साठे सापडतील, शक्यता निर्माण होईल अशा सगळ्या ठिकाणी गाडी घातल्या पाहिजे। उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण आणि पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग अशी आज टास्क फोर्स झाला आहे। दर आठवड्याला सोमवारी मी रिगरसली येणार, त्यात हा टास्क फोर्स गेल्या आठवड्यातला आढावा घेईल, पुढील आठवड्यातल्या ॲक्शन ठरतील। गेल्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने कलेक्टरांनी या बंद कारखाने जे आहेत जवळजवळ 134 बंद कारखाने जे आहेत त्याच्या कारखाने उघडून त्याचाही आदेश आज कलेक्टरमध्ये काढतायत की असे बंद कारखाने उघडावे लागतील। उघडून त्याची एका फॉर्मॅटमध्ये प्रश्नावलीच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत आणि त्याप्रमाणे या टास्क फोर्सने हे 134 कारखाने वाटून घेऊन एका आठवड्यात सगळे वगैरे समजून मत नाही, पण जिथे संशय जास्त आहेत तिथे प्राधान्य आणि बाकी पण 134 एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये पूर्ण करायचे की हे का बंद आहे, यांनी स्वतःसाठी घेतले आणि दुसऱ्याला वापरायला दिले आहेत का, एका प्रॉडक्टसाठी ती जागा मागितली दुसरा प्रॉडक्टमध्ये निर्माण होतो का, असं सगळं यातून येणार आहे। एखाद्या वेळेस असं होईल की ज्यांचा अशा प्रकारच्या अंमली पदार्थांमध्ये काही रोल नाही त्याला पण थोडा त्रास होईल, पण तो त्रास आपण सहन केला पाहिजे, कारण त्याशिवाय हे आतापर्यंत जेव्हा सापडले कारखाने तेव्हा बंद कारखान्याच्या आतमध्येच कारखाना बंद ठेवून ते करतात असं लक्षात आलं। दुसरा, प्रबोधनाच्या विषयामध्ये आम्ही गेल्या आठवड्यात आवाहन केलं होतं। मीनवाईल कलेक्टर आणि एसपीनी आपापल्या परीने वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणं, प्रबोधन करणं, पथनाट्य बसवणं सुरू केलं आहे। पुन्हा एकदा आवाहन करतो की आम्ही सबस्टॅन्शियल व्यवस्थित कसे द्यायला तयार आहोत, पण एखाद्या NGOने समोर यायला पाहिजे की ज्यांनी यातले सगळे प्रकार करावे, पथनाट्य करावी, गाणी बसवावी, आकाशवाणीवर प्रबोधन करावं, याची पॅम्पलेट्स करावी, याची प्रदर्शनी करावी, असा एक इंटिग्रेटेड टास्क आम्ही गेल्या आठवड्यापासून ऑफर करतो आहे। जिल्ह्यातलीच मंडळी असावीत याला जास्त महत्त्व आहे। आता आम्हाला बाहेरून कोणाचं सांगायला लागेल, पण प्रबोधन हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। मी पण आता दर आठवड्याला आलो, जशी टास्क फोर्सची मीटिंग करेन तसं एका शाळेमध्ये मी पण जाईन, असं आता कुठंतरी आहे। काल पण विट्यामध्ये गांजा सापडलेला आहे, हे सगळं सापडल्यानंतर एका गोडाऊनमध्ये सेव्ह होतं, पण त्यावेळेला न्यायाधीशाच्या परवानगीने
ते नष्ट करण्याचाही ॲक्टिव्हिटी ठरली.